दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी तालुक्यातील तालुका प्रतिनिधी पत्रकार बांधवांचा भाजपकडून सन्मान। दिंडोरी तालुका भाजपच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 24 रोजी दिंडोरी तालुक्यातील तालुका प्रतिनिधी पत्रकार बांधवांचा दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रथमतः ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांची दिंडोरी वृत्तांत न्यूजच्या कार्यकारी संपादकपदी निवड झाल्याने भाजपाचे तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख, महिला तालुका अध्यक्ष उज्ज्वला कोथडे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने भाजपाने पत्रकार बांधवांसाठी वेगळा एक अनोखा उपक्रम राबवून सलोखा जपला। समाजातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक शिवाय तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी याबाबत नेहमी व्यथा आपल्या वर्तमानपत्रातून पत्रकार मांडत असतात। आपल्या माध्यमातून या अडचणी सोडविण्याचे देखील काम पत्रकार बांधवांकडून केले जाते। त्यामुळे पत्रकार बांधवांचा आज दिवाळीच्या औचित्य साधून भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तालुका अध्यक्ष उज्ज्वला कोथडे यांनी केले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख, तालुका सरचिटणीस दिगंबर ढाकणे, तालुका सरचिटणीस अमोल खोडे, उपाध्यक्ष मदन लोखंडे, ओबीसी अध्यक्ष गोविंद बोडके, व्यापारी आघाडी गणेश गणोरे, गणपत बुनगे, रोहित संबेराव आदींसह ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले, संतोष कथार, भगवान गायकवाड, संदीप गुंजाळ, अशोक निकम, सुखदेव खुर्दड, अशोक केंग, अमोल जाधव, मनोज पाटील उपस्थित होते। यावेळी संतोष कथार यांनी आभार मानले। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग, दिंडोरी।